ओके सर. जवळपास ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय सांगाल? मी सर्वप्रथम माझे आदर्श माझे नेते दिवंगत आदरणीय अजितदादांना मी निवडणूक समर्पित करतो. या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमच्या नेत्या आदरणीय सुनीत्रा काकी असतील, माझे वडील आदरणीय तटकरे साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत साहेब, नितेशजी राणे, आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, माझी भगिनी आदितीताई, त्याचबरोबरच भैया सामंत असतील, निलेशजी असतील, सन्माननीय प्रमोदजी जठार साहेब असतील, त्याचबरोबर महेंद्र थोरवे साहेब असतील, रवींद्रजी पाटील साहेब असतील, प्रशांत ठाकूर साहेब असतील, महेश बालदी साहेब असतील, योगेशजी कदम साहेब असतील, शेखर सर असतील, महायुतीचे सर्वच खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि नेते मंडळांचे असतील, मी विशेष आभार मानतो की त्यांच्यामुळे आज मला पुनश्च कोकणाची या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते. साधारणपणे बिनविरोध निवडणूक होईल अशी अपेक्षा होती. याच्या वाटाघाटी आधीपासून काही सुरू होतं तुमच्या त्या सगळ्या 30 सेंटर निकास वगैरे आलं? नाही, तसं काय या बाबतीत नव्हतं, कारण माझी उमेदवारीच खरं तर अर्ज भरायच्या अंतिम दिवशी त्या ठिकाणी जाहीर झाली. त्याच्यामुळे असं काहीच अभिप्रेत नव्हतं. पण या निमित्ताने ज्यांनी अर्ज भरलेले होते, सन्मान्य मानेसाहेब असतील, सोयली आमची दळवी माझी भगिनी असेल, त्याचबरोबर मानसी म्हात्रे असतील, दुसरे एक सहकारी अरविंदजी म्हात्रे असतील आणि अनिल चोप्रा असतील, यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनीसुद्धा मनाचा दिलदारपणा या ठिकाणी दाखवला आणि त्यांनी स्वइच्छेने त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. मागच्या टर्ममध्ये तुमच्याकडे एक आक्षेप कायम राहिला की तुम्ही फिरलात नाही, प्रश्न जाणून नाही घेतलात, म्हणजे तुम्ही तुमचं दर्शन दुर्लभ होत होतं. यावेळेला यामध्ये अनेक तटकरे एक विधान परिषदेचे आमदार म्हणून कोकणचे प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधीचे काही बदल करणार आहेत? नाही, निश्चितच आपण म्हणत असाल तशा काही माझ्या त्रुटी असतील त्या जरूर दुरुस्त करण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन. आपल्यासारखे पत्रकार जे समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या ज्या काही सूचना असतात त्याचं पालन करून माझ्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने सुधारणा करता येईल तो करण्याचा निश्चितच प्रयत्न त्या ठिकाणी 5 वर्षानंतर एकदाच रत्नागिरी जिल्ह्यात येतात कोकण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, कारण तेथे आमदार किंवा मंत्री असू शकतात त्याच्या जिल्ह्यात, पण सदस्यांचे पण काही प्रश्न असतात. मला ताई जरूर आपण म्हटलेलं मान्य आहे, पण माझ्या 6 वर्षाच्या कालखंडातील एकही DPCची बैठक असेल, ज्या वेळेस खरीपची बैठक असेल, त्याच्याखेरीजसुद्धा मध्यंतरी करोनाचा कालखंड झाला, निसर्ग चक्रीवादळ झालं, दौत्य चक्रीवादळ झालं, त्याचबरोबर इतरसुद्धा काही आंबा बागायतदारांचे प्रश्न असतील, मुंबई महामार्गासारखा गेले 14 वर्ष सुरू असलेला आपला प्रश्न असेल, काजू बागायतदारांचे असतील, मच्छीमारांचे प्रश्न असतील, मी माझ्या परीने मांडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. आपण म्हणताय तसं जरूर त्याच्यामध्ये अधिकच्या फेऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच मी करेन. निवडणूक बिनविरोध होण्यामागे महत्त्वाचा रोल कोणाचा म्हणावा लागेल? निवडणूक बिनविरोध होण्यामागे महत्त्वाचा रोल कोणाचा म्हणावा? मी तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वच मान्य मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, आमच्या नेत्या सुनीत्रा काकी असतील, त्याचबरोबरच तटकरे साहेब असतील, नितेशजी असतील, ज्ञात अज्ञात सर्व शक्ती ज्या पाठीमागे राहिल्या त्यांचे सगळ्यांचेच आभार. या सर्व विजयाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? मी मगाशी सांगितलं साहेब, मी हा विजय माझे नेते दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित करतो. आता जे वेळेची बचत झाली आहे, त्रासाची बचत झाली आहे, वेळेची बचत झाली आहे, सगळ्या गोष्टींची जी बचत झाली आहे त्याचा मतदारांना कसा लाभ होईल? नाही, तसं हे ओव्हरऑल निवडणुकीमध्ये आपण असं म्हणजे शेवटी प्रचार हा भाग त्या ठिकाणी असतोच, पण जरी आता ही निवडणूक आपण म्हणतात तसं बिनविरोध जरी झाली असेल तरी पुढच्या 10 दिवसामध्ये सगळ्या मतदारांचं जसं उमेदवार म्हणून मी गाठीभेटी घेणार होतो तसं घेण्याचा माझा निश्चितच पुढच्या 10 दिवसामध्ये
प्रयत्न राहणार आहे. सर सगळं मॅनेज झाल्यावर कसं वाटतंय रिलॅक्स 2018 अदृश्य शक्तींचा हात आपल्याला मिळालेला होता आणि आपण जिंकलेला होता आणि आता पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. नाही, मी मगाशी सांगितलं ना, ज्ञात अज्ञात सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त सर करतो. माझ्या प्रश्नाचं धन्यवाद. उत्तर द्या.